नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ऑफिशियल अपडेट सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि नक्कीच ही माहिती तुमच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे. आनंदाची बातमी आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता जाणून घेऊया थेट खुशखबर काय आहे माहिती. त्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री व अतुल सावे यांच्या माध्यमातून बॅनरबाजी करत किंवा बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ज्यांना सुपूर्द करण्यात आलेलं होतं काही दिवसापूर्वी, पुन्हा एकदा त्यांना सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गतच लाभ वितरित केला जात आहे आणि याच लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ. त्याचबरोबर तात्पुरते कार्ड असणाऱ्यांनाही, म्हणजे कोणतं कार्ड तर UDID कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा कायमस्वरूपी करण्यासाठी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून सुद्धा टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. ती म्हणजे ज्यांचं अनुदान बंद करण्यात आलेलं होतं अशा लाभार्थ्यांना त्यांच्या UDID कार्डची व्हॅलिडिटी जितक्या दिवस आहे तितक्या दिवस किंवा तेवढ्या कालावधीपर्यंत या योजनेचं अनुदान विना विलंब किंवा विना अडथळा जमा केला जाणार आहे आणि ज्यांच्याकडे तात्पुरतं किंवा टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्यांना कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सुद्धा मोहिमा आयोजित करण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीची माहिती तर आपल्याला मिळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 123 कोटींचा निधी जमा झालेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे. या पोस्टरच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या खात्यात थेट 123 कोटींचा निधी जमा करण्यात आलेला आहे अशी माहिती या बॅनरच्या माध्यमातून मिळालेली आहे. मात्र या ठिकाणी पहा, निराधार योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांचं नक्कीच दुर्दैव म्हणावं लागेल की पहा, या अधिवेशनामध्ये आपल्या निराधार बांधवांपैकी दिव्यांग असतील किंवा इतर लाभार्थी असतील, या कोणत्याच लाभार्थ्यांना अनुदान वाढीचा जो निर्णय आहे तो झालेला नाही. त्यांच्या पदरी अनुदान वाढी संदर्भात निराशा पुन्हा एकदा पडलेली आहे. आता पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. अधिवेशन आणखीन सुरू आहे, परंतु हे अधिवेशन काही कालावधीमध्ये आता संपत आहे. 22 तारखेपासून सुरू झालेलं अधिवेशन 10 जुलै रोजी संपत आहे आणि त्यासाठी अगदी काही वेळ बाकी आहे अधिवेशन संपण्यासाठी. अधिवेशन संपण्यापूर्वी निर्णय होतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं इतर राज्यातील दिव्यांग बांधवांना 4,000 रुपये अनुदान दिलं जातं, मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यात फक्त 2,500चं अनुदान वितरित केलं जात आहे. आता यामध्ये दिव्यांग बांधवांना सुद्धा सहभाग नोंदवणं तितकंच गरजेचं आहे. मी वारंवार म्हणते की आपलं म्हणणं, आपली मागणी मांडल्याशिवाय सरकारपुढे ती कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. तुम्हाला सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. अनुदान वाढ ही मागणी सरकारपुढे ठेवणं गरजेचं आहे. आता या बॅनरच्या माध्यमातून 123 कोटींचा निधी जमा करण्यात आलेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे आणि या योजनेतील लाभार्थ्यांतून विविध योजनांतून 5,17,000 दिव्यांग बांधवांना लाभ मिळालेला आहे अशा पद्धतीची इथं माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री साहेब आणि मंत्री यांच्या माध्यमातून. आता यामध्ये किती तथ्य आहे, किती लाभार्थ्यांना हप्ता मिळत आहे हेही जाणून घेणं गरजेचं असणार आहे, कारण बऱ्याच दिव्यांग बांधवांच्या तक्रार आहेत की आम्हाला मार्चचा हप्ता आला नाही, त्यानंतर त्या पुढचे सुद्धा हप्ता आलेले नाहीत, मार्च एप्रिलचा सुद्धा हप्ता आलेला नाही. बऱ्याच दिव्यांग बांधवांना आलेले आहेत, मात्र काही लाभार्थ्यांना राहिलेला आहे आणि ज्यांना हप्ता मिळालेला नसेल त्यांना थेट योजनेतून बाद करण्यात आल्याचं धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल, तुमच्या प्रोसेस सर्व ओके असतील, मात्र हप्ता जमा झालेला नसेल तर सरळ काय करा, डबल फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या. आता ही जी अपडेट होते ही सुद्धा तुम्हाला जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून जी काही माहिती येते ती तुमच्यापर्यंत पोहोचविणं आपलं काम आहे. तर पहा, या बॅनरच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग बांधवांना
त्यांच्या खात्यामध्ये थेट 123 कोटीचा निधी जमा करण्यात आलेला आहे आणि या योजनेसह इतर योजनेच्या माध्यमातून 5,17,000 दिव्यांग बांधवांना लाभ देण्यात आलेला आहे. टेम्पररी दिव्यांग बांधवांसंदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ज्यांच्याकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक आहे त्यांना नक्कीच मोठा निर्णय असणार आहे हे, कारण तुमच्या कार्डची म्हणजेच UDID कार्डची व्हॅलिडिटी जितके दिवस आहे तितके दिवस तुम्हाला अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्रधारक उमेदवारांना पुन्हा एकदा कायमस्वरूपी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत. ही आनंदाची बातमी असणार आहे. राज्य सरकारकडून अशा पद्धतीच्या पोस्टरच्या माध्यमातून पोस्टरबाजी करण्यात येत आहे. तितक्याच तत्परतेने जर तुम्ही प्रत्येक महिन्याचा हप्ता देत असाल तर नक्कीच चांगलं होणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही जून जुलैचा हप्ता दिलेला आहे त्याच पद्धतीने ऑगस्टचा सुद्धा हप्ता वितरित करावा एवढी अपेक्षा करते आणि इथं थांबते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.